नाही correct. पूजाला तोच प्रश्न, म्हणजे तू जर IPS ऑफिसर झालीस तर पहिलं काय करशील आणि काय काय बदल करशील आपल्या या सिस्टम मध्ये? आपल्याकडे ना भीती नाहीये, शिक्षेची भीती नाहीये कुठल्याही गुन्हेगारासाठी, आणि स्पेसिफिकली जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आजही आपल्या देशात लोक घाबरत नाहीयेत. लोक गुन्हा करतायत आणि त्यांना माहिती आहे नंतर भरपूर वेळ लागणार निकाल लागायला, न्याय व्यवस्था आहे आणि लागून लागून पण काय शिक्षा मिळणार मला, ही भीती नसल्यामुळे ना मला वाटतं अजूनही स्त्रियांवर जे काही अत्याचार होत आहेत. सो मी एक IPS ऑफिसर म्हणून न्यायालयाकडे किंवा जे लॉ बनवत आहेत आपल्या देशाचा त्यांच्याकडे मी अशी बरखास्त करेन की स्पेसिफिकली जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, तो शब्द मला मुद्दामून घ्यायचा नाही कारण का मला आवडत नाही तो शब्द, तर त्याची जी शिक्षा आहे ती इतकी कठोर व्हावी की कुठलाही पुरुष किंवा कोणीही स्त्रीला हात लावण्यापूर्वी त्या शिक्षेचा विचार करेल की मी जर पकडलं गेलो तर माझं हे होणार आहे, आणि ते खूप फास्ट होईल, म्हणजे 10 वर्षानंतर नाही होणार, मे बी मला शिक्षा लगेच मिळेल. हे जर झालं तर खूप मोठा बदल घडेल आपल्या भारतात. सो मी ते करण्याचा प्रयत्न करेन. सो पुढील प्रश्न जे आहेत ते माझे लोकमतचे मित्रपरिवार आहेत, ते तुमच्याशी संवाद साधतील. त्यांचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारतील. रमेश सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत आजवर अनेक भयपट आले. काही भयपटांना विनोदी अंगाची जोड सुद्धा होती. सालबर्डी हा सुद्धा एक भयपट आहे. तर सालबर्डीचं वैविध्य काय आहे या सगळ्या भयपटांमध्ये? एकतर सस्पेन्स खूप आहे, तुम्ही लवकर गुन्हेगार शोधू शकत नाही, तर कितपत विचार करू शकतो त्याच्या पुढचा विचार करायचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक सिनेमाप्रमाणे ह्या सिनेमामध्ये देखील 2 क्लायमॅक्स आहे. जिथं असं वाटतं की सिनेमा संपतो तिथून एक नवीन स्टोरीला सुरुवात होती, आणि जेवढे पोस्टरमध्ये किंवा जेवढे सिनेमात तुम्हाला कलाकार दिसतात ते प्रत्येकावरती संशय जातो. त्यामुळेच PI मनोरमाला शोधणं खूप असं काय म्हणतात कठीण, हां शोधणं खूप कठीण आहे, पण तरी पण योग्य शेवटपर्यंत आपण पोहोचतो. तर एवढ्या सगळ्यांमध्ये प्रत्येकावरती संशय आहे. जवळ गेल्यानंतर असं वाटतं की जसं की मला वाटतं हा गुन्हेगार आहे, जवळ गेल्यानंतर असं कधी काय अरे हा नाही आहे, त्यातला हा निर्दोष आहे दुसरा, मग असं करत करत आपण शेवटापर्यंत कसा पोहोचतो हे खूप मोठी कसब आहे, आणि ती तुम्हाला खेळून ठेवते. पुढचे 2 तास जे आहे आमचा फिल्म स्क्रीन प्ले तो तुम्हाला करेक्ट पकड घेऊन चालतो. त्यामुळे सस्पेन्स आणि त्यानंतर लास्टला एंटरटेन म्हणून करण्यात आलेला क्लायमॅक्स हा खूपच रंजक आहे, जो खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या सिनेमात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अमर मोहिले त्यांचं BGM आहे, जे BGM ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले यंगस्टर आणि सर्वजण उत्सुक असतात. तर त्यांच्या आवडतीचा जॉनर सस्पेन्स थ्रिलर हॉररवाला जॉनर आहे, त्यामुळे अमर मोहिलेंचं BGM देखील कमालीचं झालेलं आहे. आणि एक गाणं अजय सरांनी सुद्धा हो, जगदंबा गाणं जे आमच्या सगळ्यांचं आणि आता तर संपूर्ण महाराष्ट्राचं फेवरेट गाणं झालेलं आहे. खूप वर्षानंतर तेवढ्या ताकदीचं फोक सॉन्ग आलेलं आहे, आणि अजय दादा देखील बोलला की मी देखील खूप समाधान आहे की खूप वर्षानंतर मी एवढ्या ताकदीचं एवढं पॉवरफुल एनर्जिक गाणं गायलं, आणि तेवढ्याच एनर्जीनं गश्मीरने त्यावरती डान्स केला. आणि महाराष्ट्राचा फोकमधला म्हणजे आशिष पाटील सगळ्यांना तेवढ्याच ताकदीनं त्यांनी त्याची एनर्जी लावलेली आहे. त्यामुळे एकंदरीत ते अख्खं पॅकेज, पद्मनाभ देखील तेवढाच यंगस्टरमधला म्युझिक डिरेक्टर, त्यांनीही तेवढं खूप छान कंपोज केलेलं आहे ते गाणे. त्याच्यामुळे आणि असे एक नाही, असे 4 गाणे आपल्या सिनेमामध्ये, त्यामुळे ती चौपट मजा येणार आहे. तुम्हा सर्वांसाठी एक असा प्रश्न आहे, एखादा चित्रपट करताना त्या चित्रपटाची कथा आपण त्या भूमिकेमध्ये शिरून ती भूमिका करत असतो आणि ती कथा आपल्या डोक्यात राहते. सालबर्डी हा एक भयपट आहे. शूटिंगचे अनेक किस्से तुमच्याकडे असतील, तर हा भयपट असल्यामुळे शूटिंग करताना काही असे आभास झालेले आहेत का? काही एखादा असा अनुभव? नाही, असा काही अनुभव असं काही नाही. फक्त एकदाच मी शूटिंगवरून आलो होतो आणि रात्री झोपलो आणि नंतर उठलो तर सकाळ झाली होती. एक किस्सा आहे त्यातला. जवळपास 30-35 दिवस 20 जणांची सेटिंग टीम त्या वाड्यामध्ये काम करते, डेला पण नाईटला पण. नाईटमध्ये एक 4-5 सेटिंगवाले वाडा तो त्याच्यामध्ये सेट डिझाईन करत होते. त्यावेळेस त्यांना रात्री 1:30 वाजता तिथं काहीतरी एक मुलगा असल्याचा भास झाला. हे मुलगा, लहान मुलगा जो आपल्या सिनेमात जसे आहे तसा एक कॅरेक्टर दिसल्याचा भास झाला, आणि हे सेटिंग बॉय त्याला बघून ओरडले आणि ते पळत आतमध्ये गेले, आणि तो मुलगा पळत बाहेर गेला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावात चर्चा की त्या वाड्यात काहीतरी हे, आणि ते सेटिंगवाले पुन्हा वाड्यात जायलाच तयार नाही. मग दुसऱ्या दिवशी मी त्यांच्यावर गेलो, म्हणलं तुम्ही सिनेमाची गोष्ट कंटिन्यू तुमच्या डोक्यात फिरते,
ती गोष्टीला तुम्ही धरून ह्या सगळा विज्युअल या ठिकाणी सेट करतायत, त्यामुळे तो तुम्हाला भास झाला. नाही पुढं आलं असं ना रात्रीचं एखादा शूटिंग शूटिंग बघायला असू त्या पोरांनी पण सगळीकडे तेच सांगितलं, वीज भूताची यात्रा. त्यामुळे वीज भूताचा रोल केला. तीन भूत आहे. त्यामुळे म्हटलं एकतर तो भास असन किंवा आला असन चुकून, तर त्याच्यामुळे ते भिण्याचं काही कारण हवं तर मी थांबतो. मग दुसऱ्या दिवशी आम्ही थांबलो आणि हे केलं. पण तो एक किस्सा एवढा चर्चेत आला होता, आमची सेटिंग टेक्निकल टीम आणि गावकरी दोघांना मध्ये असं हे झालं होतं.